नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे आपले कारागृह विभागातील कर्मचारी आहे, तर नवनियुक्त कर्मचारी, विशेषतः नवनियुक्त कर्मचारी यांना माहिती झालं पाहिजे, यांना माहिती असायला हवी की आपण आता जॉईनिंग झाल्यानंतर, कारागृह विभागामध्ये जॉईनिंग झाल्यानंतर कशा प्रकारे ड्यूटी असते, प्रत्यक्ष कशा प्रकारे ड्यूटी करावी लागते। तर चला सुरू करू। कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महिला पोलीस कर्मचारी यांना कशा प्रकारे ड्यूटी प्रत्यक्ष करावी लागते या संदर्भात आपण माहिती पाहिलेली आहे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे पुरुष कर्मचारी आहे यांना कशा प्रकारे ड्यूटी करावी लागते प्रत्यक्ष, तर या डायग्रामच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। बघा, वेगवेगळ्या प्रकारचे पॉइंट असतात। बघा, आता काल आपण या ठिकाणी महिला बॅरेक दाखवलेलं होतं, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पुरुष बॅरेक असं या ठिकाणी दाखवलेलं आहे। बघा, आता याच्यामध्ये अजून एक म्हणजे एक नाही 2-3 पॉइंट वाढले तुमचे, ते म्हटलं म्हणजे शेती विभाग, विशेषतः शेती विभाग। आपल्या कारागृह विभागामध्ये, आपल्या जेलच्या एरियामध्येच शेती विभाग असतो, म्हणजे शेती असते आणि तिथं कैदी बांधव आपल्या शेतीमध्ये काम करत असतात, सर्व त्या शेतीची देखभाल करत असतात, मशागत करत असतात। म्हणून त्यांच्या देखरेखीसाठी कोणाच्या जे कैदी बांधव आहे शेतीमध्ये काम करणारे, म्हणून त्यांच्या देखरेखीसाठी आपल्याला त्या ठिकाणी कर्मचारी हे द्यावे लागतात। म्हणून शेती विभागामध्ये सुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांची ड्यूटी हे लागत असते। त्याच्यानंतर टावर, हे टावर बघा, हे 4 टावर दाखवलेले आहे, या टावरवरती सुद्धा आपले कर्मचारी हे ड्यूटी करत असतात। त्याच्यानंतर मुलाखत कक्ष, मुलाखत कक्षामध्ये सुद्धा पुरुष कर्मचाऱ्यांची ड्यूटी हे लागत असते, हे दाखवलेलंच आहे आपण। त्याच्यानंतर महत्त्वाचे हे पॉइंट, अंदरचे जे पॉइंट आहे, म्हणजे हा तटाच्या बाहेरील भाग झाला हा टावर, आणि हा जो भाग आहे हा तटाच्या आतील, म्हणजे हा जेलमधील सर्व परिसर आहे। तर हा जो कोपरा या ठिकाणी, या प्रत्येक कोपऱ्यावरती काय, या प्रत्येक कोपऱ्यावरती इथं कर्मचारी दिले जातात। बघा, या ठिकाणी दाखवलेलं आहे 1, 2, 3 आणि 4, तुम्हाला दिसतच असेल। बघा, या ठिकाणी एक कर्मचारी हा दाखवलेला इथं या तटाजवळ, या कोपऱ्याजवळ, इथं या ठिकाणी दाखवलेला आहे हा। त्याच्यानंतर या कोपऱ्यामध्ये इथं दाखवलेला आहे हा, त्याच्यानंतर इथं दाखवलेला आहे, आणि इथं, हे झाली आतील बाजू। आपली बाहेरची बाजू तर हे आहेच, तटाच्या बाहेरची बाजू कोणती आहे, हे तुमची टावरची। इथं तर सुरक्षा असतेच, परंतु त्याच्या आत, या तटाच्या आत, या भिंतीच्या आत इथं पण सुरक्षा दिली जाते। मग इथं कोण असतं सुरक्षा व्यवस्था करण्यासाठी, आपले पुरुष कर्मचारी या ठिकाणी दिले जातात। एखाद्या वेळेस त्या ठिकाणी पुरुषाची कमतरता जर भासली, तर या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांना सुद्धा दिलं जाते। याला तटाची आतील बाजू असं म्हटलं जाते। हा झाला तटाचा भाग। त्याच्यानंतर पुरुष कैदी बॅरेक, या ठिकाणी आपण हे बॅरेक दाखवलेले आहे, अशा प्रकारचे बॅरेक असतात अंदर, हे तुमची आतील बाजू आहे, हे माहीतच आहे तुम्हाला। तर अशा प्रकारचे बॅरेक असतात। या ठिकाणी बघा, हे कर्मचारी दाखवलेले आहे, या ठिकाणी 2 कर्मचारी, म्हणजे एका बॅरेकवरती 2 कर्मचारी, त्याच्यानंतर इथं हे एका बॅरेकवरती 2 कर्मचारी असे दाखवलेले आहे। त्याच्यानंतर बघा, हे बॅरेक म्हणजेच काय, संकल्पना, हे एक संकल्पना महत्त्वाची आहे। ही बॅरेक म्हणजे काय, ज्या खोल्यांमध्ये किंवा ज्या घरांमध्ये आपण बंदी बांधव ठेवत असतो, कैदी ठेवत असतो, त्या खोल्यांना किंवा घरांना बॅरेक असे म्हणतात। ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे।
त्या खोल्यांना किंवा घरांना काय म्हणतात? बॅरेक असे म्हणतात. तर हे या ठिकाणी दाखवलेले आहे पुरुष कैदी बॅरेक, म्हणजेच हे आलं ते या ठिकाणी पण दाखवलेलं आहे पुरुष कैदी बॅरेक, हे आलं ते या ठिकाणी. याच्यामध्ये काय हे या ठिकाणी असं दाखवलेलं नाहीये, इथं आपण दाखवू शकतो. इथं आपण काय दाखवू शकतो? हे कैदी असं या ठिकाणी आपण दाखवू शकतो. इथं पण आपण काय असं दाखवू शकतो. तर अशा प्रकारे आपले जे पुरुष कर्मचारी आहे यांना या ठिकाणी ड्यूटी दिली जाते. आता हे जे बॅरेक आहे हे कोणते आहे? हे पुरुषांचे बॅरेक आहे. म्हणून या ठिकाणी महिलांना दिलं जाईल का? तर नाही, या ठिकाणी पुरुषांनाच ड्यूटीसाठी पाचारण केलं जातं किंवा ड्यूटी दिली जाते. त्याच्यानंतर आता हे जे आहे हे आपण घेतलेच आहे पहिल्या व्हिडिओमध्ये. तुमचं मेन गेट असेल, तुमचं हे ऑफिस असेल, तुमचं न्याय विभाग असेल. आता याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा आहे पॉईंट तो म्हटलं म्हणजे अंडा सेल. बघा, अंड्याच्या आकारासारखी एक खोली केलेली असते मोठी. आता जे सेंट्रल जेल असतात, जे आपल्या मुंबई एरियामध्ये जे सेंट्रल जेल आहे हे खूप मोठाले जेल आहे आणि त्या ठिकाणी अंडा सेलचे जे बॅरेक आहे हे खूप मोठमोठाले आहे. आता काही काही सेंट्रल जेलमध्ये जे अंडा सेलचे बॅरेक आहे ते खूप लहान आहे. तर बघा, असं अंड्याच्या आकारासारखं केलेलं, अंड्याच्या आकारासारखी रूम तयार केलेली, त्या रूमला आपण अंडा सेल असे म्हणू. ही एक संकल्पना आहे. तर या ठिकाणी सुद्धा आपल्या पुरुष कर्मचाऱ्यांची ड्यूटी लागत असते. अजून कोणतं बाकी आहे? हे बाहेरील सुरक्षा तर आपण घेतलंच आहे. बाहेरील सुरक्षा, आता इथं कर्मचारी म्हणजे महिला कर्मचारीच देतील असं आहे का? तर नाही, पुरुष कर्मचारी या ठिकाणी देऊ शकतात किंवा या ठिकाणी महिलाच कर्मचारी देतील या गार्डमध्ये, बाहेरील गार्डमध्ये, असं आहे का? नाही. तर या ठिकाणी पुरुष कर्मचारी सुद्धा बाहेरील गार्डमध्ये देऊ शकतात आणि देतात. याच्यामध्ये काही बाकी आहे आता काही बाकी राहिलं नाही आपलं. आता त्याच्यामध्ये बरंच आहे अजून, व्हिडिओ खूप मोठा होईल. शेती विभाग बघितलं, मुलाखत कक्ष बघितलं, टावर, अंडा सेल, बॅरेक, आतील बॅरेक, सर्व या ठिकाणी झालेलं आहे. तर अशा प्रकारे पुरुष कर्मचारी यांना ड्यूटी करावी लागते. ड्यूटी माहीतच आहे तुम्हाला, 8 तास ड्यूटी असते. किती तास? 8 तास ड्यूटी असते. बघा, एक रिलीवर म्हणून संकल्पना आहे. एक काय आहे? रिलीवर म्हणून संकल्पना आहे. आता हे एक उदाहरण घेऊ आपण. हा एक कर्मचारी आहे आणि हे 2 कर्मचारी आहे. तर हा जो कर्मचारी आहे याची ड्यूटी रिलीवर आहे. याची ड्यूटी काय आहे? रिलीवर आहे. मग जो रिलीवर असतो तो 7 वाजता येतो. किती वाजता येतो? 7 वाजता. आणि जे रिलीवर नसता त्यांना ओपनिंगला यावं लागतं, म्हणजे सकाळी 6 वाजता. तर हे 2 कर्मचारी 6 वाजता आलेले आहे. हा कर्मचारी 7 वाजता येईल आणि 7 वाजता आल्यानंतर प्रत्येकी यांना 4-4 घंटे सोडेल रेस्टसाठी. कशासाठी? रेस्टसाठी 4-4 घंटे सोडेल. मग याला पहिले सुरुवातीला 4 घंटे सोडले, बरोबर? पहिले याला 4 घंटे सोडले आणि नंतर मग हा कर्मचारी आल्यानंतर याला 4 घंटे सोडले. म्हणजे 4 आणि 4 8 घंटे. 8 घंटे अशी या कर्मचाऱ्याने ड्यूटी केली. याने त्याच्या 12 घंट्यामधील 4 घंटे रेस्ट घेतला. याने सुद्धा त्याच्या 12 घंट्यामधील 4 घंटे रेस्ट घेतला. तर तो 12 घंट्यामधून 4 घंटे रेस्ट काढा, त्या ठिकाणी राहिले की तुमचे 8. म्हणून ह्या तिन्ही कर्मचाऱ्यांची जी ड्यूटी पडली या ठिकाणी किती तास पडली? 8 तास पडली. अशा प्रकारे ही रिलीवर संकल्पना आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ही अशी खूप चांगल्या प्रकारे माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल. तर या ठिकाणी थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.